स्वामी समर्थांची सासू सून कथा। अक्कलकोटजवळ एका गावात राधाबाई नावाची एक कठोर स्वभावाची सासू राहत होती। तिची सून सावित्री फारच शांत, संयमी आणि भक्तिभावाची होती। राधाबाई रोज सुनेला कामावरून टोमणे मारायची, कधी प्रेमाने बोलायची नाही। सावित्री मात्र मनात काहीही धरता रोज मनोभावे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असे। एक दिवस सावित्री खूप आजारी पडली, तरीही ती उठून स्वामींची पूजा करायला बसली। ते पाहून सासू चिडली, आजारी असून नाटक कशाला? सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही। त्या रात्री राधाबाईंना स्वप्नात श्री स्वामी समर्थ दर्शन दिले। ते म्हणाले, जिचा तू छळ करतेस ती माझी खरी भक्त आहे। तिच्या संयमामुळेच तुझं घर टिकून आहे। राधाबाई घाबरून जागी झाली। सकाळी तिने सावित्रीच्या पाया पडून माफी मागितली। त्या दिवसापासून ती सुनेशी प्रेमाने वागू लागली। घरात पुन्हा सुखशांती नांदू लागली। सावित्रीची श्रद्धा पाहून स्वामींनी तिला आरोग्य आणि आनंदाचे वरदान दिले। बोध, संयम, श्रद्धा आणि प्रेम यामुळेच नाती टिकतात। देव नेहमी सहनशील भक्तांच्या पाठीशी असतो।